नांदेड़ के तालुका लोहा में पुलिस स्थापना दिवस के अवसर पर लोहा शहर पुलिस स्टेशन यहां स्कूल के विद्यार्थियों के लिए विविध स्पर्धा का आयोजन किया गया। 8 जनवरी 2024 को सोमवार के दिन सुबह 10 बजे पुलिस स्टेशन के मैदान में पुलिस राइजिंग डे, निर्मित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजन किया गया है। ये स्पर्धा लोहा पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले 40 गांव के सभी व लोहा शहर के सभी स्कूल इनके लिए रखी गई। इस स्पर्धा के लिए 5वीं 10वीं के विद्यार्थियों को आमंत्रित किया गया है। तीनों स्पर्धा में अलग अलग 3 इनाम निकाले जाएंगे, जैसे 9 इनाम निकाले जाएंगे। पहला इनाम 1001, दूसरा इनाम 701, तीसरा इनाम 501 और पुलिस स्टेशन लोहा की ओर से एक ट्रॉफी दी जाएंगी। निबंध स्पर्धा आधे घंटे की रहेंगी। निबंध का विषय समाजासाठी पोलिसांची आवश्यकता व महत्व ये है। इसके लिए विद्यार्थियों ने आते समय साथ में पेपर पैड व रजिस्टर का जोड़पान साथ में लेकर आए। इस निबंध स्पर्धा में 3 इनाम निकाले जाएंगे। चित्रकला स्पर्धा विषय पुलिस ये रहेगा। पुलिस के बारे में विद्यार्थियों के दिल में आने वाले ख्याल, किसी भी पुलिस संबंध चित्र निकालना होगा। इसके लिए विद्यार्थियों ने एक पेपर पैड और एक कोरा पेपर लेकर आना है। अपने सुविधा पसंद के हिसाब से कलर पेन, स्केच पेन, इत्र रंग का वापर भी कर सकते हैं। इस स्पर्धा में भी 3 इनाम निकाले जाएंगे। वक्तृत्व स्पर्धा का विषय रास्ते अपघात के कारण और उपाय योजना, रस्ते अपघाताची कारणे व उपाय योजना ये रहेगा। वक्तृत्व स्पर्धा के लिए प्रत्येक स्कूल में से सिर्फ एक ही विद्यार्थी लिया जाएगा। संबंधित स्कूल के मुख्याध्यापक अपने होशियार विद्यार्थी का नाम बताए। वक्तृत्व इस स्पर्धा में भी 3 इनाम निकाले जाएंगे। पुलिस स्टेशन में आने वाले सभी विद्यार्थियों को पुलिस राइजिंग डे निर्मित पुलिस स्टेशन में रखे हुए सभी हथियार, दारू गोठाए, हैंड ग्रेनेड, लाठी, ढाल, अश्रुधूर बाबत जानकारी दी जाएंगी। उसी के बाद पुलिस स्टेशन का कामकाज किस पद्धति से चलता है, उसकी जानकारी, गुनाह कैसे नोंद किया जाता है, गोपनीय शाखा, क्राइम विभाग, वायरलेस सिस्टम, इन सभी की जानकारी दी जाएंगी। साथ में दिखाया भी जाएगा। पुलिस स्टेशन के निरीक्षक चिंचोलकर, इत्र अधिकारी व विशेष अमलदार, साइबर क्राइम, वाहतूक नियमन, महिलाओं के अधिकार व संरक्षण, महिलाओं कायदे बाबत मार्गदर्शन करने वाले हैं। पुलिस स्टेशन लोहा की ओर से 5वीं से 10वीं के विद्यार्थी, इन्हें सूचित किया जाता है कि भारी संख्या में ये तीनों स्पर्धा में हिस्सा ले और पुलिस स्टेशन की जानकारी भी हासिल करे। लोहा पुलिस स्टेशन के हद में आने वाले सभी शिक्षक व मुख्याध्यापक, इनसे विनती की गई है कि विद्यार्थियों को साथ में कार्यक्रम को लेकर आए और सहभाग ले। सुविधा और अधिक जानकारी के लिए कॉल करें इस नंबर पर 9552781091। केसा या हाल 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस असल्यामुळे 2 जानेवारी पासून 8 जानेवारी पर्यंत पोलीस सप्ताह साजरा केला जातो। यामध्ये पोलीस स्टेशन लोहा या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या 3 स्पर्धा घेण्यात येणार आहेत। लोहा शहरातील आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये जेवढ्या गावा आहेत, 40 गावामध्ये ज्या शाळा आहेत, या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, या सर्वांसाठी ह्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। मुलांना पोलिसांबद्दलची माहिती व्हावी, पोलीस स्टेशनची माहिती व्हावी आणि मुलांमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोलीस स्टेशन तर्फे या 3 स्पर्धा घेण्यात येणार आहेत। निबंध स्पर्धामध्ये मुख्यत्वे निबंध स्पर्धा ही अर्ध्या तासाची राहणार आहे। याच्यामध्ये समाजासाठी पोलिसांची आवश्यकता व महत्त्व, निबंधाचा विषय राहणार आहे। समाजासाठी पोलिसांची आवश्यकता आणि त्याचे महत्त्व काय आहे, हा निबंध स्पर्धेचा विषय राहणार आहे। तर चित्रकला हा जो विषय आहे, चित्रकलामध्ये पोलीस हा विषय राहणार आहे। त्या निमित्ताने चित्र असं पोलिसाचं, पोलीस काम करतानाचं, ट्रॅफिक पोलिसाचं किंवा पोलीस सुविधा देतानाचं किंवा आपल्या मनामध्ये पोलिसाबद्दलचं जे चित्र आहे, जे आपण बघितलं विद्यार्थ्यांनी, ते आपण रेखाटायचं आहे। तसेच वक्तृत्व स्पर्धामध्ये प्रत्येक शाळेतून आपण एकच विद्यार्थी घेणार आहोत। ते तिथील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य नेमतील आणि वक्तृत्व स्पर्धेचा विषय राहणार आहे रस्ते अपघाताची कारणे आणि त्यावरील उपाय। म्हणजे रस्त्यावरील अपघात का होतात आणि त्याच्यावर काय उपाय आहेत, काय केलं पाहिजे, हा विषय वक्तृत्व स्पर्धेचा आहे। आणि प्रत्येक शाळेमधून एक विद्यार्थी ते मुख्याध्यापक निवडतील आणि त्यांची यादी आपल्याकडे देतील। त्या पद्धतीने त्यांना त्याच्यात भाग घेतला जाईल। निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा हे सर्वांसाठी ओपन आहे। प्रत्येक शाळेतील 5वी ते 10वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतो। निबंध स्पर्धेसाठी अर्धा तास वेळ दिला जाईल। प्रत्येक मुलांनी निबंध आणि चित्रकला स्पर्धेसाठी एक आपला पॅड घेऊन यायचा आहे। पॅड आणि पेन आणि एक कागद, निबंधासाठी एक जोड पेज आणि एक कोरा पेज चित्रकलेसाठी स्वतः घेऊन यायचा आहे।
आणि पोलीस स्टेशनला 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनच्या ग्राउंडवर निबंध स्पर्धा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर ह्या तिन्ही स्पर्धेमधून 3-3 बक्षीस काढण्यात येणार आहेत। जे सर्वात चांगला ज्यांचा निबंध असेल असा फर्स्ट, सेकंड, थर्ड, चित्रकलेमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड। तर तिन्हीमध्ये पण प्राथमिक बक्षीस हे 1001 रुपये, सेकंड बक्षीस 701 रुपये आणि थर्ड बक्षीस 501 रुपये पोलीस स्टेशन लोहा तर्फे देण्यात येणार आहे। आणि ह्या प्रोत्साहनपर बक्षिसासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांना जे 9 विद्यार्थ्यांचे नंबर काढले जातील त्यांना प्रत्येकांना ट्रॉफी पोलीस स्टेशन तर्फे देण्यात येणार आहे। आणि पोलीस स्टेशन मध्ये जे विद्यार्थी येणार आहेत 5वी ते 10वी यांना 8 जानेवारी रोजी पोलीस स्टेशनची संपूर्ण माहिती, पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पद्धतीने चालते, पोलीस स्टेशनचं वेपन, दारुगोळा आणि पोलीस कशा पद्धतीने काम करते या संबंधी त्यांना पोलीस स्टेशन दाखवण्यात येणार आहे। तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत हे विशेष करून सायबर क्राईम, वाहतूक नियम, गुन्हे या सर्वांच्या संबंधाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तरी आपल्या हद्दीतील सर्व शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पोलीस स्टेशनची माहिती जी देण्यात येणार आहे याच्यामध्ये सहभाग घ्यावा। पोलीस स्टेशन तर्फे त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात येईल आणि 8 जानेवारी रोजी सर्वांना पोलीस स्टेशनची माहिती पण देण्यात येईल।